नाशिक रोड परिसरातील आम्रपाली वस्तीत गती फाउंडेशनच्या वतीने कपडे वाटप कार्यक्रम हा नुकताच पार पडलाय। साधारणतः कपडे वाटप म्हटले की गर्दी, गोंधळ आणि धक्काबुक्की दिसते। मात्र यावेळी परिस्थिती ही वेगळीच होती। कपडे घेण्यासाठी तुटून पडण्याऐवजी वस्तीतल्या 10 महिलांच्या बचत गटाला या कपड्यांची जबाबदारी सोपवण्यात आली। या महिलांना गती फाउंडेशनच्या माणुसकीची जागा या उपक्रमाची माहिती देण्यात आली। गरीब, गरजू आणि वंचित लोकांपर्यंत सन्मानाने कपडे पोहोचावेत यासाठी या गटाने पुढाकार घेतला। वस्तीत कपडे वाटप करताना महिलांनी सांगितले की आमच्या हातातून समाजातील खऱ्या गरजूंना कपडे मिळणारे ह्यापेक्षा मोठं समाधान नाही। यावेळी केवळ कपडे वाटप न होता पुढच्या पायऱ्यांची चर्चा देखील झाली। जुने न वापरण्यायोग्य कपडे महिलांकडून गोळा करून त्यावर प्रक्रिया करून पाय पुसणी, पिशव्या, काळा कापूस, दोरा तयार करण्याचा रिसायकल क्लिनिंग प्रकल्प उभारण्याचा मानस व्यक्त करण्यात आला। या माध्यमातून वस्तीतल्या महिलांना रोजगाराची संधी निर्माण होईल आणि त्यांच्या कुटुंबाला उदरनिर्वाहाला हातभार लागेल। गती फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी सांगितले की आम्ही आता नाशिक शहरातील विविध वस्त्यांमध्ये कपडे वाटपाचा हा नवीन पद्धतीचा प्रयोग करणार आहोत। प्रत्येक वस्तीतून बचत गट किंवा महिलांचा गट निवडून त्यांच्या हाती कपडे वितरणाची जबाबदारी सोपवली जाईल। त्यातून केवळ कपडेच नव्हे तर महिलांच्या सक्षमीकरणाचा नवा मार्गही निर्माण होईल। या प्रकल्पावर संस्थेच्या प्रकल्प समन्वयक दिव्या चव्हाण अभ्यासपूर्वक काम करत असून कपड्यांचे रिसायकलिंग व अपरिसायकलिंग करून त्यातून जास्तीत जास्त महिलांना रोजगार मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। या उपक्रमाच्या यशासाठी माई खोडवे, शुभाताई, संगीताताई, अनिल पगारे, निलेश डेंगळे, अमर डेंगळे, विकास चव्हाण यांनी महत्त्वाचे प्रयत्न केले। कार्यक्रमादरम्यान विस्तृत उपस्थित असलेल्या अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत केले। आम्हाला समाजात मान मिळतोय, आमच्यावर विश्वास दाखवला जातोय, हे आमच्यासाठी मोठं बळ असल्याचं कचरा वेचणाऱ्या व भांडी करणाऱ्या महिलांनी सांगितले। हा उपक्रम पुढे नाशिकमधील सर्व वस्त्यांमध्ये राबवला जाणार असून यामुळे गरीब व गरजू लोकांपर्यंत कपडे सन्मानाने पोहोचतील आणि महिलांसाठी रोजगाराचे नवे दार उघडेल असा हेतू आहे। वृत्तसंकलन विभाग, AB न्यूज, नाशिक।